उन्हाळ्याच्या लाटा त्या स्त्रीच्या पायांवर पडल्या. आज मी काय करणार आहे? मी आरशात माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. परिसरात आज्ञाधारक मुलगा म्हणून ओळखला जाणारा तोच अर्चित आहे का मी? आज मी माझ्या आईला माझ्या ओळखीचा आधारस्तंभ कुठेतरी दूर अनोळखी लोकांमध्ये सोडून जायचे ठरवले. समुद्राच्या लाटा त्या स्त्रीच्या पायांना स्पर्श करत होत्या, पण तिला थंडी जाणवत नव्हती. तिचे डोळे रिकामे होते, जणू आठवणींमध्ये हरवलेले. थोड्या अंतरावर उभा असलेला तिचा मुलगा वारंवार आपल्या घड्याळाकडे नजर टाकत होता. घरी तिच्या सुनेचा राग त्याची वाट पाहत होता. आई, तू मला अजून किती वेळ फोन करत राहणार? सकाळचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. एकतर मी किंवा तुझी आजारी आई हा शेवटचा इशारा होता. आई, इथे बस, मी लगेच येतो, तो म्हणाला. त्याचा आवाज थरथरत होता. ती स्त्री वाळूवर शांतपणे बसली, जणू काही तिने तो आदेश स्वीकारला होता. जेव्हा तो घरी परतला तेव्हा समुद्र मागे राहिला, पण त्यासोबत पश्चातापही आला. माझं नाव अर्चित आहे. मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच आईचा जिने मला वाढवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं तारुण्य आणि आपलं जीवन दिलं. तिने तिच्या प्रत्येक अपूर्ण इच्छेचा त्याग केला, पण आज मी तिला त्याच दारात सोडून आलो जिथे ती एक ओझं, एक अडथळा बनली होती. गोष्ट इथून सुरुवात होत नाही. ती तेव्हा सुरू होते जेव्हा मी खूप लहान होतो. मला जगातील उष्णता आणि थंडीची अजिबात जाणीव नव्हती. माझी आठवण धुसर आहे, पण मला माझ्या आईचा उदास पण तेजस्वी चेहरा नेहमी आठवतो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी स्वतःला एका मातीच्या घराच्या अंगणात पाहिले आणि माझी आई नेहमी कामात व्यस्त असायची. कधी कपडे धुणे तर कधी अंगण झाडणे. आई, तू का रडत आहेस? आजी काही म्हणाली का? एकदा मी तिच्या मांडीवर डोकं ठेवत विचारलं. माझ्या लहानशा हाताने तिच्या गालाला स्पर्श केला. ती लगेच शांत झाली. तिने आपले अश्रू पुसले आणि एका उदास हास्याने म्हणाली, नाही माझ्या बाळा, कोण रडतंय? माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं असणार, म्हणूनच तुला वाटतंय की माझे डोळे ओले आहेत. आपला मुलगा आपल्या सोबत आहे याचा आईला खूप आनंद झाला आहे. रात्री जागे राहा आणि दूरवर प्रवास करा. आम्ही स्वतःला जितके जास्त लपवत गेलो तितकेच मला वाटू लागले की आम्ही इतरांसारखे नाही. मी अवघ्या 2 वर्षाचा असतानाच माझे वडील वारले. माझ्या कुटुंबाला माझी विधवा आई एक ओझे वाटत होती आणि माझ्या लोभी काकांनी व निर्दयी सावत्र आजीने तिला घरातून हाकलून देण्यात आले. तिला तिच्या आई वडिलांच्या घरी दिलासा मिळाला, पण तिथेही गरिबीच आशेचा एक अढळ स्रोत होती. एके दिवशी मी तिला तिच्या आईला म्हणताना ऐकले, मुली, आपल्या आयुष्याची काय शाश्वती आहे? ती आज आहे, उद्या नाही. तू अजून लहान आहेस. तुझं आयुष्य नुकतंच सुरू झालं आहे. म्हणून तू लग्न कर, म्हणजे तुला घर मिळेल. एकटं जगणं असह्य आहे. मुली, त्या दिवशी पहिल्यांदाच तिची आई मोठ्या आणि स्पष्ट आवाजात म्हणाली, बाबा, माझा मुलगा माझा आधार असेल. मी माझं आयुष्य त्याच्यासोबत घालवेन. पण आता मी माझ्या नावाशी दुसऱ्या कोणाचंही नाव जोडणार नाही. मला भीती वाटते की एक सावत्र म्हणून मी माझा मुलगा अर्चितला वाईट वागणूक देईन किंवा त्याला जे प्रेम मिळायला हवं ते दुसरं कोणीही देणार नाही. माझ्यामुळे त्याला जो त्रास होतोय त्यात त्याचा काय दोष आहे? आपल्याच लोकांमध्येही परक्यासारखं जगायचं? मी त्याला अनाथ असल्याची जाणीव होऊ देणार नाही. तो दिवस होता आणि आजचा दिवसही तोच आहे. आईने तिचं तारुण्य कुठेतरी पूर्णपणे गाडून टाकलं होतं. मी विधवा झाली तेव्हा फक्त 25 वर्षांची होती, पण ती हरत आहे. तिने माझ्यासाठी सर्व सुखसोयी, सर्व नाती सोडून दिली. अर्चित, आजोबांची तब्येत आज खूप बरी नाही. तू घरीच थांब, मी काही काम करून येते. आई तिच्या डोक्यावर फाटलेला स्कार्फ घालत म्हणाली. तिचा आवाज क्षीण पण धाडसी होता. ती पर्वतासारखी कणखर होती. दुसऱ्यांच्या घरी भांडी घासल्याने आणि फरशी पुसल्याने तिच्या हातांवर व्रण उमटले होते. माझ्या शाळेची फी भरण्यासाठी ती दिवसभर लोकांच्या घरी काम करायची. नानांच्या मृत्यूनंतर परिस्थितीने जणू आम्हाला वेगळे केले. आजी सुद्धा अंथरुणाला केली, पण आईने धीर धरला. ती अनेकदा आजारी पडायची, पण ती कधीच औषध घ्यायची नाही. काही नाहीये बाळा, मी फक्त थोडा चहा पिऊन बरी होईन. हे पैसे तूच ठेव, ती म्हणाली. उद्या तुझी शाळेची सहल आहे, बरोबर? तिथे या गोष्टी उपयोगी पडतील. ती नेहमी असं म्हणायची, पण माझ्यासाठी ती नेहमी उत्तम बूट, नवीन कपडे आणि स्वच्छ ड्रेस वेळेवर आणायची. तिने मला कधीच कशाचीही कमतरता जाणवू दिली नाही. एकदा जेव्हा मला खूप ताप होता तेव्हा ती रात्रभर माझ्या डोक्याजवळ बसून राहिली. त्या कडाक्याच्या थंडीच्या रात्री तिच्याकडे स्वतःला पांघरण्यासाठी धड पांघरूनही नव्हतं.
पण तरीही ती मला तिच्या उबदार मांडीवर घेऊन बसायची. आई तू झोप, मी ठीक आहे, आता ताप उतरला आहे, मी म्हणालो. हळूहळू आता मला झोप येत आहे. मी काळजीने म्हणालो, बाळा तू बरा झाल्यावरच मला झोप लागेल. अर्चित तू माझं सर्वस्व, माझ्या आयुष्याची कमाई, माझं अभिमान आहेस. जर तू फक्त अभ्यास करून मोठा माणूस झालास तर माझा सगळा थकवा निघून जाईल, ती मला म्हणाली. तिने प्रेमाने माझ्या कपाळावरून हात फिरवला. त्या क्षणी मला वाटलं की मी माझ्या आईशिवाय एका क्षणासाठी सुद्धा जगू शकत नाही. मी तिचा हात धरला. ती मला सोडून जाईल या भीतीने मी तिला मिठीत घेऊन झोपायचो. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर मला एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगली नोकरी मिळाली. परिस्थिती बदलली होती. आम्ही माझ्या आजोबांच्या जुन्या मातीच्या घराची दुरुस्ती करून एक नवीन आलिशान घर बांधले. घर बांधून झालं होतं. मी आता एक यशस्वी तरुण झालो होतो. आईने माझ्यासाठी जो त्याग केला होता तो सर्व आनंद तिला देणं हाच माझा एकमेव उद्देश होता. आई आता तुला कोणाच्याही घरी काम करायची गरज नाही. तू फक्त आराम कर आणि मी तुमची सेवा करेन. तिचा हात प्रेमाने धरत मी म्हणालो. माझ्या आईच्या डोळ्यात आनंदाचे तारे चमकले. बाळा तू यशस्वी झाला आहेस. देवाने माझ्या अनेक वर्षांच्या प्रार्थनेला फळ दिले आहे. आता माझी एकच इच्छा आहे, या घरात एक चांगले आणि समृद्ध कुटुंब असावे. बाळा तू यशस्वी झाला आहेस. देवाने माझ्या अनेक वर्षांच्या प्रार्थनेला फळ दिले आहे. आता माझी एकच इच्छा आहे, एक चांगली आणि प्रेमळ सून, जी हे रिकामे घर आनंदाने भरून टाकेल, जेणेकरून मला शांतपणे मृत्यू येईल. माझ्या कंपनीत काम करत असताना मी शिवानीच्या प्रेमात पडलो. ती सुंदर, सुशिक्षित आणि उच्च विचारांची होती. जेव्हा मी माझ्या आईला माझ्या आवडीबद्दल सांगितले तेव्हा तिने जराही विचार केला नाही. आजारी असूनही दुसऱ्याच दिवशी ती खूप आनंदी होती. दुसऱ्या दिवशी ती लग्नाचा प्रस्ताव घेऊन शिवानीच्या घरी आली. अर्चितची निवड मला खूप आवडते, असे म्हणत तिच्या आईने आनंदाने शिवानीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या हातात एकमेव सोन्याच्या बांगड्या घातल्या. लग्नाची तयारी सुरू झाली. माझ्या आईने स्वतःसाठी नवीन साडीसुद्धा विकत घेतली नाही. तिने तीच जुनी रेशमी साडी नेसली होती, जी ती वर्षानुवर्ष नेसत असे. तिने अनेक वर्षांपूर्वी एका लग्नात घातलेली तीच जुनी रेशमी साडी धुतली आणि इस्त्री केली. हा माझ्या मुलाचा आनंद आहे, मग माझ्यावर पैसे का खर्च करायचे? या कपड्यांचं मी काय करणार? माझ्या सोनेसाठी काही छान दागिने बनवून घ्या. ती अजून नवीन आहे, तिला सगळं चांगलं वाटायला हवं, ती सगळ्यांना हेच सांगायची. पण याच काळात तिच्या आईची तब्येत खालावू लागली. अनेक वर्षांची मेहनत, योग्य पोषणाचा अभाव आणि मूकपणे सहन केल्यामुळे तिला नैराश्य आले होते. लग्नाच्या काही दिवस आधी तिला पहिला झटका आला. ती अचानक सर्व काही विसरली. इतकेच नाही तर तिने मला ओळखायलाही नकार दिला. तुम्ही कोण आहात? माझ्या खोलीत का आलात? इथून बाहेर जा. ती किंचाळली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. फक्त भीती आणि विचित्रपणा उरला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी तीव्र मानसिक ताण आणि भूतकाळातील आघातामुळे झालेल्या स्मृतिभ्रंशाचे निदान केले. तिच्या भीतीदायक अवस्थेत ती सर्व काही विसरून जायची. पण जेव्हा ती बरी व्हायची तेव्हा तिला तिच्या आजारपणाची जाणीवही होणार नाही. ती पुन्हा ती प्रेमळ आई बनेल. लग्न पार पडले. शिवानी घरी परतली. पहिले काही महिने सुरळीत गेले, पण नंतर तिच्या आईचे झटके हळूहळू वाढले. कधी कधी ती स्वयंपाकघरातला गॅस पेटत्यात सोडून जायची. कधी कधी मध्यरात्री घराचा मुख्य दरवाजा उघडून रस्त्यावर निघून जायची आणि कधी कधी शिवानीला पाहून ती चोर आहे म्हणून ओरडायची. अर्चित, हा काय विनोद आहे? तुझ्या आईने आज पुन्हा कपाटातून माझ्या हुंड्याचे पैसे काढले. तिने कपाटातून हुंड्याचे पैसे बाहेर काढले आणि ते दुसऱ्या कोणाचे तरी आहेत असा दावा करत अंगणात फेकून दिले. आता हे माझ्याने सहन होत नाही. शिवानी रागाने ओरडली. शिवानी प्लीज, ती आजारी आहे. तिने हे मुद्दाम केले नाही. तू थोडा धीर धर. तिला मिठी मारत मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. धीर धरू का अर्चित? मी इथे एक पत्नी म्हणून आले आहे, नर्स म्हणून नाही. जेव्हा लोक आपल्या घरी येतात तेव्हा माझी सासू मानसिक रुग्ण आहे या विचाराने मला लाज वाटते. शेजारी वाटेल ते बोलतात. त्यांच्यासोबत राहून मला वेळ लागते असं वाटतंय. एक तर तिला मनोरुग्णालयात पाठव, नाहीतर मी निघून जाईन. शिवानीच्या शब्दात द्वेष भरलेला होता. हळूहळू शिवानीची दैनंदिन दिनचर्या भूतकाळातील गोष्ट बनून राहिली. तिच्या तक्रारी माझ्या मनावर ताबा मिळवू लागल्या. जेव्हा कधी मी कामावरून थकून घरी परतायचे तेव्हा मला शिवानीच्या बोचऱ्या बोलण्याला आणि टोमण्यांना सामोरे जावे लागायचे. शेजारच्या लोकांच्या विचित्र नजरा ओझे बनू लागल्या होत्या. मला असे वाटू लागले की माझ्या त्या आजारी बाईमुळे माझी प्रगती, माझे तारुण्य,
माझ्या जगण्याची शांती आणि माझे उज्ज्वल भविष्य धोक्यात आले आहे. ज्या बाईने मला जन्म दिला ती आता माझी शत्रूच वाटते. शिवानी, तू काय उपाय शोधला आहेस? मी तिला हॉस्पिटलमध्ये पाठवू शकत नाही. लोक बोलतील. एका रात्री मी शिवानीला वैतागून विचारले, सांग यावर उपाय काय? ती म्हणाली, उपाय सोपा आहे. तिला दुसऱ्या शहरात घेऊन जा आणि तिथे सोडून दे, जिथे तिला कोणी ओळखत नाही आणि तिचा ठाव ठिकाणाही कोणाला कळणार नाही. जर ती इथे राहिली तर आपलं आयुष्य नरक होऊन जाईल. बघ अर्जित, आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे. आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करायचा आहे. आपण हे ओझं अजून किती काळ वागवत राहणार? त्या रात्री मला क्षणभरही झोप लागली नाही. माझा सद्विवेक बुद्धीचा आवाज मोठा होता, पण माझ्या पत्नीचे प्रेम आणि शांततापूर्ण जीवनाची तिची इच्छा अधिक प्रबळ होती. तिचा प्रभाव खूप जास्त पडत होता. मी आईला अशा ठिकाणी सोडून द्यायचं ठरवलं जिथून ती कधीच परत येणार नाही. यासाठी सुरतचा समुद्र किनारा अगदी योग्य होता. तिथे खूप गर्दी असायची आणि आईला दिवसा अनेकदा बाहेर जावं लागायचं. तिला झटके यायचे. आज तोच दुर्दैवी दिवस होता. मी आईला खोटं सांगितलं की आपण सहलीला जात आहोत. ती लहान मुलासारखी आनंदी झाली होती. तिने ती जुनी रेशमी साडी नेसली होती. अर्जित बाळा, तू खरंच मला समुद्र दाखवायला घेऊन जात आहेस का? किती वाजता? तू चांगला मुलगा आहेस का? माझा हात धरत तिने निरागसपणे विचारले. हो आई, तुम्ही खूप दिवसांपासून घरातच कोंडून बसला आहात. आज आपण बाहेर फिरायला जाऊ. तिची नजर टाळत मी म्हणालो. आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. तिथे लोकांची गर्दी झाली होती. मी आईचा हात घट्ट धरला होता, पण गर्दीत पाहताच तिची पकड ढिली झाल्याचे मला जाणवले. तिची नजर इकडे तिकडे फिरू लागली. चिंतेमुळे येणारा तोच तिचा नेहमीचा थरकाप आता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अर्जित, आपण समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. तिथे लोकांची प्रचंड गर्दी होती. लाटांचा आवाज येत होता. मुले आपल्या आईवडिलांसोबत वाळूचे किल्ले बांधत होती. सगळीकडे हास्य आणि मजा मस्ती होती, पण माझ्या मनात मात्र एक भयान शांतता पसरली होती. मी आईचा हात घट्ट धरला होता, पण गर्दीत शिरताच तिची पकड ढिली झाल्याचे मला जाणवले. तिची नजर इकडे तिकडे फिरू लागली. तिच्या चेहऱ्यावर तो नेहमीचा थरकाप दिसू लागला. अर्जित, आपण कुठे आलो आहोत? हे सगळे लोक कोण आहेत? माझं घर कुठे आहे? तिच्या आवाजात घबराट आणि अनिश्चितता होती. मी याच क्षणाची वाट पाहत होतो. मी हळुवारपणे पण जाणीवपूर्वक माझा हात तिच्या हातातून सोडवला. ती क्षणभर थांबली. कदाचित तिला काहीतरी जाणवले असावे. ती थांबली. कदाचित तिला जाणवले असावे की ज्या अंधाराला ती घट्ट धरून होती तो आता तिच्या हातून निसटला होता. अर्जित बाळा, कुठे गेलास? माझा हात धर. इथे खूप गर्दी आहे. मी हरवून जाईन, मला भीती वाटते अर्जित. ती वेड्यासारखी सैरावैरा धावू लागली. तिने दुसरीकडे बघायला सुरुवात केली. मागे वळून बघायची माझी हिंमत झाली नाही. मी गर्दीतून वाट काढत घाईघाईने पुढे गेलो. माझ्या चेहऱ्यावरून थंड घामाच्या धारा वाहत होत्या. माझं हृदय इतक्या जोराने धडधडत होतं की जणू ते माझ्या बरगड्या फोडून बाहेर पडेल असं वाटत होतं. मागून तिचा तो वेदनादायी आवाज मला अजूनही ऐकू येत होता. अर्जित, माझं ऐक, मला एकटं सोडू नकोस. तिचा कळवळलेला आवाज मला अजूनही ऐकू येत होता. पण मी धावत राहिलो. मी माझ्या आईला, माझ्या जीवाला त्या निर्दयी जमावाच्या आणि लाटांच्या हवाली सोडून आलो होतो. मी गाडीत बसलो. मी खाली बसताच माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. मी माझ्या शहरात परत आलो, पण माझं हृदय अजूनही तिथेच त्या समुद्राच्या उबदार वाळूत तळमळत होतं. घरी पोहोचल्यावर जेव्हा मी शिवानीला हे सांगितलं तेव्हा तिचे डोळे विजयाच्या भावनेने भरले होते. सुदैवाने आता आपण शांततेत राहू शकू. आपण हे घर लवकरच बदलू. म्हणजे जर ती कधी बरी झाली आणि तिला परत यायचं असेल तर तिला आपला कोणताही मागमूस सापडणार नाही. शिवानी भविष्यासाठी योजना आखू लागली. मी गप्पपणे मान झुकवली. त्या क्षणी मला काहीच कळत नव्हतं. मी अजूनही या ग्रहावर आहे. मला माहीत होतं की ज्या शांतीच्या बदल्यात मी माझी आई गमावली होती ती माझ्या मृत्यूनंतरही मला कधीच परत मिळणार नव्हती. मी अशा आगीला आव्हान दिलं होतं जी मला माझ्या पिढीला भस्मसात करणार होती. समुद्राची ती उष्ण वाळू आणि लाटांचा आवाज माझ्या कानात घुमत होता. मी एखाद्या निष्प्राण प्रेतासारखा घरी परतलो होतो. पण शिवानी खूप आनंदी होती. तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप किंवा आत्मसन्मान नव्हता. उलट आपलेपणाची भावना होती. एक विचित्र मुंग्या आल्यासारखी संवेदना जाणवत होती. शांतीबद्दल माहीत नाही शिवानी, पण मला असं वाटतंय की मी माझाच एक भाग तिथेच सोडून आले आहे. मी खिडकीबाहेर बघत म्हणालो.
रस्त्यावरच्या गाड्या जणू माझ्यापासून दूर पळत होत्या. गरम आहे, पण इथे फक्त एक थंडपणा जाणवतोय. काही दिवस जातील आणि तुला आपोआपच याची सवय होईल. माझं म्हणणं खरं ठरलं. आयुष्यभर एका मानसिक रुग्णासोबत राहणं ही काही मस्करी नाही. शिवानीने सहजपणे खांदे ओढवले आणि आपला फोन उचलला. ती फोनवर बोलण्यात व्यस्त होते. आता हे घर माझा पाठलाग करत होते. अंगण जिथे आई नेहमी बसायची ते आता पूर्णपणे रिकामं होतं. स्वयंपाकघरातून तिच्या खोकण्याचा आवाज येत नव्हता आणि मला अर्चित बाळा म्हणायला तिथे कोणीही नव्हतं. मी तुझ्यासाठी पराठे बनवले आहेत. अर्चित, का उभा आहेस? पटकन तुझं सामान भर, आपल्याला उद्या निघायचं आहे. शिवानी खोलीत येत मला म्हणाली, उद्या? पण एवढी घाई काय आहे शिवानी? मी आत्ताच आलोय. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. तुला समजत नाही, जर तिला उद्या बरं वाटत असेल, ती गेली आणि कोणीतरी तिला ओळखले आणि ते इथे आली, तर आपल्याला हे शहर पुन्हा सोडून जावे लागेल किंवा निदान हे घर तरी बदलावे लागेल, जेणेकरून त्यांना आपल्याबद्दल काहीच कल्पना येणार नाही. शिवानीचं नियोजन इतकं काटेकोर होतं की मी थक्कच झालो. पुढचे 24 तास मी एखाद्या यंत्रमानवासारखी वावरलो. मी घरातलं सगळं सामान आवरलं. आईच्या वस्तू एका कोपऱ्यात ढीग करून ठेवल्या. तिचा तो जुना बॉक्स ज्यात ती तिच्या छापलेल्या परीखाता ठेवायची तिथेच पडून होता. तिने तिचं संपूर्ण जग लपवून ठेवलं होतं. तिला तिथेच सोडून जाण्याचा मोह मला झाला. पण मग माझ्या मनात विचार आला की तिच्याकडे माझ्या आजी आजोबांचे काही जुने फोटो असतील, म्हणून मी तिला गाडीत बसवलं. मग आम्ही आमचा जुना परिसर सोडून शहराच्या दुसऱ्या भागाकडे निघालो. आम्ही जवळच एक नवीन घर भाड्याने घेतले. ते प्रशस्त, नवीन आणि शिवानीच्या आवडीचे होते. पण इथल्या वातावरणात नानांच्या घरी असलेला जिव्हाळा नव्हता. बघ अर्चित, हे स्वयंपाकघर किती छान आहे. हो, आता मला कोणाच्या डवळाडवळीची चिंता करावी लागणार नाही. नवीन घर पाहून आनंदाने उड्या मारत शिवानी म्हणाली, हो, खूप छान आहे. मी अनिच्छेने म्हणालो, जणू काही आई आत येऊन, अर्चित, हे नवीन घर किती सुंदर आहे, असं म्हणेल या अपेक्षेने माझी नजर सारखी दाराकडे जात होती. रात्र झाल्यावर मला झोप लागली नाही. बाहेर पाऊस सुरू झाला होता. पावसाचा प्रत्येक थेंब जाऊन माझ्या अंतरात्म्यावर प्रहार करत होता. मला आठवले की माझ्या आईला पावसाची प्रचंड भीती वाटायची. ती म्हणायची की जेव्हा ढग गडगड करतात तेव्हा तिला देव आपल्यावर रागवतोय. ती आता कुठे असेल? कोणी तिला मदत केली असेल का? तिने काही खाल्लं प्यायला असेल का? हे सगळे प्रश्न हातोड्यासारखे माझ्या डोक्यावर ठणकत होते. अचानक शिवानीचा आवाज घुमला, अर्चित, तू अजून जागा आहेस का? काय विचार करतोयस? काही नाही शिवानी, ही फक्त नवीन जागा आहे, म्हणूनच मला झोप येत नाहीये. मी कुशी बदलली. बघ, जर तू अजूनही त्या बाईचा विचार करत असशील तर तो तुझा मूर्खपणा आहे. त्यांनी काय जे करायचं होतं ते झालं. आता आपण आपल्या मुलांची काळजी करायला हवी, शिवानी कठोरपणे म्हणाली. आमचा 5 वर्षांचा मुलगा राहुल दुसऱ्या खोलीत झोपला होता. वेळ निघून गेली. दिवसांचे आठवडे झाले आणि आठवड्यांचे महिने. मी कामात इतका व्यस्त झालो की मला विचार करायलाही वेळच नव्हता. शिवानी आनंदी होती. ती आता तिच्या मनाप्रमाणे आयुष्य जगत होती. पार्ट्या करत होती आणि मित्रांसोबत फिरत होती. पण माझ्या आत एक पोकळी वाढत होती. एके दिवशी मी कामावरून परत आलो आणि राहुलला अंगणात एकटा बसलेला पाहिला. मी राहुलला अंगणात एकटा बसून एका जुन्या खोक्याशी खेळताना पाहिलं. बाळा, हे काय आहे? मी त्याच्या शेजारी बसून विचारलं. बाबा, दुकानातल्या त्या जुन्या खोक्यातून हे बाहेर काढलं, राहुल निरागसपणे म्हणाला. माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझं हृदय धडधडत होतं. मी भंडारघराकडे धावत गेलो. तिथे आईची पेटी उघडी पडली होती. शिवानीने साफसफाई करताना ती बाहेर काढून भंगारवाल्याला देण्यासाठी अंगणात ठेवली असावी. मी त्या पेटी शेजारी बसलो. आईच्या कपड्यांमधून एक जुना गंध येत होता. मी पेटीत हात घातला. सर्वात वर तिची जुनी जपमाळ होती. सततच्या जपाने तिचे मणी झिजले होते. खाली तिचे काही जुने कपडे होते. अर्चित, तू काय करतो आहेस? मी तुला सांगितलं होतं ना, हा भंगार आहे, फेकून दे. घरात दुर्गंधी पसरते. दुकानाच्या दारात उभी राहून कपाळावर आट्या घालत शिवानी म्हणाली. शिवानी, हे भंगार नाही, ह्या माझ्या आईच्या आठवणी आहेत. मी पहिल्यांदाच चिडून उत्तर दिले. आठवणींच्या वस्तू? ती बाई स्वतःच एक ओझं होती आणि तू तिच्या जुन्या वस्तू जपून ठेवल्या आहेत. फेकून दे, शिवानी ओरडली. नाही शिवानी, ते इथेच राहतील. मग मी पेटी बंद केली, पण माझा हात थरथरत होता. त्याच रात्री मला पळायचे होते, पण माझे पाय वाळूत रुतले. अचानक एक मोठी लाट आली आणि तिने ते वाहून नेले. मी किंचाळत जागा झालो. माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते.
शिवानी माझ्या शेजारी शांतपणे झोपली होती. मी उठलो, स्वयंपाकघरात गेलो आणि थोडे पाणी प्यायलो. माझी सद्विवेक बुद्धी मला दोषी ठरवू लागली होती. ते सर्व क्षण जेव्हा माझ्या आईने स्वतः भुकेली असूनही मला खाऊ घातले होते, जेव्हा तिने आपला आजार लपवून माझ्या सुखाची काळजी घेतली होती. एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यांसमोरून तळून गेली. तुम्ही अधूनमधून हो म्हणत आहात का? तो पुढे चालू लागला. मी हे काय केलं होतं? मी इतका निर्दयी कसा झालो होतो? मी तिथेच खुर्चीत बसून डोक्याला हात लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच ठिकाणी परत जाऊन त्याला शोधायचं ठरवलं. मी शिवानीला काहीच सांगितलं नाही आणि मी कामावर असल्याचे भासवून घरातून बाहेर पडलो. कित्येक तास प्रवास केल्यावर मी त्याच समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. मी त्यांना जिथे सोडले होते ती जागा मला सापडली. मी तिथल्या दुकानदारांना, घोडेस्वारांना आणि उंटवाल्यांना त्यांच्याबद्दल विचारले. भाऊ, इथे एक वृद्ध स्त्री होती जिची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तुम्ही तिला पाहिलं आहे का? मी एका चहा विक्रेत्याला विचारले. साहेब, इथे रोज हजारो लोक येतात. ती कोणती वृद्ध स्त्री होती हे आम्हाला कसं कळणार? तो सहजपणे म्हणाला. मी तिथे कित्येक तास घालवले. मी माझे दिवस तिथेच घालवले. मी प्रत्येक चेहऱ्यात माझ्या आईला शोधत होतो, पण ती कुठेच सापडत नव्हती. तिथली गर्दी पाहून मला जाणवले की मी तिचा किती मोठा अपमान केला होता. तिला हे शहर अनोळखी होते. ती कुठे गेली असेल? मी निराश होऊन घरी परतलो. शिवानीला माझं वागणं विचित्र वाटू लागलं होतं. अर्चित, तू हल्ली खूप वेगळा दिसतोयस. काय झालं? एके संध्याकाळी चहा पिताना तिने विचारलं. काही नाही, फक्त कामाचा खूप ताण आहे. मी तुटकपणे उत्तर दिलं. बघ, जरा तू अजूनही याच गोष्टीवर विचार करत बसला असेल तर त्याचा काही उपयोग नाही. राहुल मोठा होत होता. आपल्याला त्याच्या शाळेसाठी पैसे वाचवायचे आहेत. आपल्याला दुसरी गाडी सुद्धा घ्यायची आहे. या निरुपयोगी गोष्टींवर तुझा वेळ वाया घालवू नकोस. शिवानीने मला असा सल्ला दिला जणू काही ती मला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगत आहे. मी शिवानीकडे पाहिले. ती खूप सुंदर होती, पण तिच्यातील प्रेम आणि करुणा जणू मरूनच गेली होती. मी तिच्यासारखा झालो होतो का? एका स्त्रीच्या प्रेमासाठी मी देवावरचा विश्वास सोडला होता का? ती विसरली होती का? त्याच रात्री मी एक निर्णय घेतला. मी आता आणखी शांत बसणार नव्हतो. माझी सगळी संपत्ती पणाला लागली तरी चालेल, पण मी माझ्या आईला शोधून काढणारच होतो. पण एक विचित्र प्रश्न मला सतावत होता, ज्याचं उत्तर अजूनही मिळालं नव्हतं. मला एक विचित्र अस्वस्थ करणारी आठवण सापडली. जेव्हा मी आईला सोडून गेलो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, उलट एक विचित्र शांतता होती. मी हे करणार आहे हे तिला माहीत होतं का? हे प्रश्नाने मला सतावले. मला वाटले की कदाचित आईच्या पेटीत काहीतरी असेल, अशी एखादी गोष्ट जी मला तिच्याबद्दल काहीतरी सांगू शकेल. मी परत भांडारगृहात गेलो आणि पेटी उघडली. यावेळी मी प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक तपासली. ज्यात माझ्या लग्नात तिने नेसलेली साडी सुद्धा होती. मी ती उचलली आणि मला आठवण झाली. ते खूप जड वाटत होतं. आत काहीतरी होतं. मी साडीचे पदर बाजूला केले आणि माझे डोळे विस्फारले. साडीच्या आत एक लहान पर्स लपलेली होती, अगदी तीच जी माझी आई नेहमी तिच्या दुपट्ट्याच्या पदराला बांधून ठेवत असे. मी माझी पर्स उघडली आणि त्यात मला काही जुन्या नोंदी, लहानपणीचा एक फोटो आणि कागदाचा एक तुकडा सापडला. ती पावती नव्हती, तर माझ्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी माझ्या आईसाठी बनवलेले मृत्यूपत्र होते. त्यात असे नमूद केले होते की माझ्या आजोबांचे घर जे मी त्यांचं नूतनीकरण करून घेतलं, खरं तर ते कायदेशीररित्या माझ्या आईच्या नावावर होतं. मी फक्त त्याची दुरुस्ती करून घेतली होती, पण तीच त्याची खरी मालकीण होती. माझं डोकं गरगरू लागलं. जर ते घर माझ्या आईचं होतं तर मी तिला तिच्याच घरातून हाकलून दिलं होतं. मी शिवानीच्या सांगण्यावरून तिचे हक्क बळकावले होते. अर्जित, तू पुन्हा हे सामान घेऊन फिरतोस? शिवानीच्या आवाजाने मी दचकलो. मी पटकन इच्छाशक्ती लपवली. शिवानी, आई परत आली तर तू तिला स्वीकारशील का? मी तिला डोळ्यात पाहून विचारले. कधीच नाही. ते पान बंद झाले अर्चित, ते पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करू नकोस, शिवानी स्पष्टपणे म्हणाली आणि निघून गेली. मी तिथे अंधारात बसून राहिलो. मला आता जाणवलं, मी केवळ माझ्या आईलाच सोडून दिले नव्हते, तर मी माझे सर्वस्व पणाला लावले होते. ती पेटी माझ्यासाठी केवळ एक पेटी नव्हती, तर ते रहस्यांचे एक पुस्तक होते, ज्यातील प्रत्येक पान मला दोषी सिद्ध करत होते. पण खरी परीक्षा अजून व्हायची होती. ती माझ्या आईने माझ्यासाठी लिहिलेले पत्र होते. मी ते अजून पाहिले नव्हते. माझ्या आईला माझ्या मनातले सगळे विचार आधीच कळले होते. हे मला माहीत नव्हते. ती कदाचित मानसिक रुग्ण असेल, पण आईचे प्रेम कधीच आजारी पडत नाही. मी तो बॉक्स बाजूला ठेवला, पण माझे मन दुसरीकडेच भटकत होते. जणू आई जवळपासच कुठेतरी मला निहाळत आहे.
असे मला वाटत होते. आई मला माफ कर. माझ्या ओठातून एका दबलेला सुस्कारा बाहेर पडला. बाहेर रात्र अधिकच गडद झाली होती आणि माझी पापे अजूनही निष्फळ ठरली होती. या सगळ्यांचं ओझं आता मला पश्चातापाने भरलेल्या आणि गतव्यवस्थानाची काहीच कोण नसलेल्या वाटेवरून चालायचं होतं. माझ्या आयुष्याची खरी परीक्षा आता सुरू होणार होती. वेळ तिच्या गतीने जात होती, पण मला मात्र असं वाटत होतं की जणू घड्याळ थांबली आहेत. नवीन घराच्या अडचणी, महागडं फर्निचर आणि शिवानीचं हसणं, विनोद, या सगळ्या गोष्टी आईच्या जाण्यानंतर माझ्या मनात दाटून आलेली शांतता दूर करू शकल्या नाहीत. मी अनेकदा रात्री जागा व्हायचो, अंगणात बसायचो आणि तासनतास त्या भिंतीकडे एकटक बघत बसायचो. अर्चित, तू इथे येऊन का बसला आहेस? तुला तुझ्या तब्येतीची काळजी नाही का? वरांड्यात येत शिवानीने चिडलेल्या स्वरात विचारले. आता तिच्या आवाजात रंगाची छटा होती. ते प्रेम नव्हतं, निव्वळ कंटाळा होता. तब्येत बरी आहे शिवानी? तुला कधी असं वाटतं का की या घरात आपण तिघे नाही तर चौघेजण राहतो? मी तिच्याकडे शून्य नजरेने पाहिलं. माझ्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार झाली होती. तुला काय म्हणायचं आहे अर्चित? आईवर काही इलाज नव्हता? तू विनाकारण तुझं आयुष्य भूतकाळापुरतं मर्यादित ठेवतो आहेस. शिवानी केस विंचारत सहजपणे म्हणाली. तिला आता फक्त तिच्या दिसण्याची आणि सामाजिक कार्यक्रमांचीच काळजी होती. ठीक आहे शिवानी, ती माझी आई होती, मी हळू आवाजात म्हटले. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता वाढत होती. जणू काहीतरी मला आतून पोखरत होते. जसजसे दिवस जात होते तशी माझी अवस्था बदलू लागली. ऑफिसमध्ये काम करत असताना मी अनेकदा हरवून जायचो. एकदा माझ्या बॉसने मला एक फाईल देण्यासाठी 3 वेळा बोलावले, पण मी दुसरीकडेच होतो. मला असं वाटत होतं की कोणीतरी मला हाक मारत आहे. अर्चित बाळा, माझा हात धर. एका संध्याकाळी जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा राहुल अंगणात एकटाच बसून रडत होता. त्याच्या गुडघ्याला जखम झाली होती आणि रक्त वाहत होते. शिवानी खोलीत फोनवर कोणाशी तरी बोलत हसत होती. शिवानी, राहुलला दुखापत झाली आहे आणि तू इथे फोनवर बोलत आहेस? मी रागाने ओरडलो. आज माझ्या आतला लावा बाहेर पडला. तो पूर्णपणे खचून गेला होता. तर काय, मुलं तर नेहमीच पडतात. तू इतका का चिडतो आहेस? शिवानीने कानावरून फोन न काढताच उत्तर दिले. तिच्या थंड स्वराने माझ्या काळजाला भेदले. मी राहुलला उचलून घेतले आणि त्याच्या जखमा साफ करू लागलो. अचानक माझ्या डोळ्यासमोर एक विचित्र तळून गेलं. मी लहान असताना माझी आई खूप वेदनेने असायची. ती उपाशी पोटी झोपायची, पण माझ्या जखमांवर पट्टे बांधण्यासाठी शेजाऱ्यांकडून मलम आणायची. बाबा, तुम्ही का रडत आहात? राहुलने विचारले. माझे अश्रू पुसत त्याने निरागसपणे विचारले. काही नाही बाळा, डोळ्यात काहीतरी गेले. मी त्याला मिठी मारली. त्या क्षणी मला जाणवले की प्रेम म्हणजे काय आणि मी माझ्या मुलाला अशा एका महान व्यक्तिमत्वाच्या आशीर्वादापासून कसे वंचित ठेवले होते. काल रात्री मला पहिला झटका आला. मी झोपेत होतो तेव्हा अचानक खोलीत धुराने भरल्यासारखं वाटलं. मी घाबरून जागा झालो आणि सैरावैरा धावू लागलो. माझं नाव, माझं घर, अगदी शिवानीचा चेहरा सुद्धा मला अनोळखी वाटू लागला. तुम्ही कोण आहात? तू इथे कशी आलीस? माझी आई कुठे आहे? मी शिवानीला हलवत विचारले. माझ्या आवाजात एक विचित्र भीती होती. अर्चित, तू काय म्हणतो आहेस? भानावर ये. मी शिवानी, तुझी पत्नी आहे. ती खूप घाबरली होती. काही मिनिटांनंतर जेव्हा मी स्वतःला सावरले, मी काय बोललो होतो हे मला आठवत नव्हते, पण शिवानीच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. हा तोच आजार होता जो माझ्या आईलाही जडला होता. पश्चातापाचा माझ्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ लागला होता. डॉक्टरांनी त्याचे निदान ट्रॉमॅटिक स्ट्रेस असे केले. मी हार मानत होतो. हा तोच आजार होता ज्याने माझ्या आईला ग्रासले होते. पश्चाताप माझ्या मानसिक स्थितीवर परिणाम करू लागला होता. डॉक्टर त्याला आघातोत्तर ताण म्हणत होते, पण मला माहीत होतं की ही खंत वाटण्याची सुरुवात होती. अर्चित, तू ठीक आहेस का? काल रात्री तू खूप विचित्र बोलत होतास. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना शिवानीने संकोचून विचारले. मला काही आठवत नाहीये शिवानी. जणू काही माझं मन 2 भागात विभागलं गेलंय आणि त्यातला एक भाग भूतकाळात भटकतोय. ती कप उचलत म्हणाली. आपल्याला बाहेर फिरायला जावं लागेल. काही दिवसांसाठी शहरात जाणार आहोत. चला बाहेर जाऊया. शिवानीने सुचवले, पण तो स्वतः त्याच वातावरणातील होता हे मला माहीत होते. काही दिवसांनी मी सुरतला परत गेलो. ह्यावेळी मी कोणालाही न सांगता निघून गेलो. समुद्र किनाऱ्यावरची तीच गर्दी, त्याच लाटा, सगळं काही तसंच होतं. ज्या ठिकाणी मी आईला गमावले होते त्या ठिकाणी मी तासनतास उभा राहिलो. मी शेवटच्या वेळी आईचा हात सोडला
दादा, तू रोज इथे येतोस, कोणाला शोधतोस का? एका वृद्ध उंटवाल्याने मला विचारले. त्याच्या डोळ्यात सहानुभूती होती. हो, माझी आई इथे हरवली आहे, मी जड आवाजात उत्तर दिले. इथे सगळेच हरवलं आहे. ती निघून गेली, पुन्हा कधीच न सापडण्यासाठी. एकतर समुद्र तिला वाहून नेतो किंवा हे गर्दीनं भरलेले शहर. पण काही महिन्यांपूर्वी इथे एक बाई बसून रडत होती. काही लोकांनी तिला नेलं. तो आपल्या धुसर आठवणींना ताण देत म्हणाला. कोणते लोक? तिला कुठे नेलं? मी वेदनेने त्याचा खांदा पकडला. मला माहीत नाही. कोणती तरी गाडी आली होती. कदाचित ते वृद्धाश्रमातून आले असतील. तो केविलपणाने म्हणाले. मी सुरतमधल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक वृद्धाश्रमात, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गेलो. मी त्यांना तिचा फोटो दाखवायचो, विनवणी करायचो आणि पैसे देण्याची तयारी दाखवायचो. मी विचारलं असतं, पण सगळीकडे तेच उत्तर मिळायचं. अशा अनेक बायका आहेत. तुमच्याकडे काही ठोस पुरावा आहे का? मी पूर्णपणे खचून गेलो होतो. जेव्हा मी माझ्या गावी परत आलो तेव्हा शिवणीसोबत माझं भांडण आणखीन वाढलं. ती माझ्या परिस्थितीला वैतागली होती. अर्चित, मी आता हे सहन करू शकत नाही. तू सतत तुझ्या आईबद्दलच बोलत असतोस. तू स्वतःच तिला सोडून आलास. आता हा सगळा गोंधळ का घालत आहेस? शिवानीने रागाने तिची बॅग पलंगावर फेकली. तुला समजणार नाही, कारण तू कधी प्रेम केलंच नाही. तू फक्त तुझ्या गरजा पूर्ण केल्यास. मी कठोरपणे उत्तर दिले. प्रेम? मी तुझ्यावर प्रेम केलं नसतं तरी पुन्हा केलं असतं. मग मी आत्तापर्यंत तुझ्या विकृत मनासोबत राहिली नसते. याचा राहुलवर काय परिणाम होत आहे याची तुला काही कल्पना आहे का? तो तुला घाबरू लागला आहे. शिवानीचे शब्द बाणासारखे माझ्या काळजात घुसले. मी राहुलच्या खोलीत गेलो. तो पुस्तकात गळून गेला होता. मला पाहिल्यावर तो क्षणभर थांबला, मग पुन्हा वाचायला लागला. मी त्याच्या बाजूला बसलो आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, तू माझ्यावर रागवला आहेस का? मी प्रेमाने विचारले. नाही बाबा, तुम्ही रागवता तेव्हा किंवा विसरता तेव्हा मला फक्त भीती वाटते. त्याने माझ्याकडे निरागसपणे पाहिले. त्याचे डोळे अगदी माझ्या आईसारखे होते. दरम्यान शिवानीने घरात बदल करायला सुरुवात केली. तिला वाटले की कदाचित घरातील वातावरण बदलल्याने माझ्या आरोग्यात सुधारणा होईल. ती जुन्या वस्तू फेकून देऊ लागली. एके दिवशी मी कामावरून घरी आलो तेव्हा अंगणात एक जुना बॉक्स उघडा पडलेला दिसला. शिवानी त्यातून आईचे जुने कपडे काढून बाजूला फेकत होती. शिवानी, तू हे काय करत आहेस? मी तुला या पेटीचा हात लावू नकोस असं सांगितलं होतं ना? ती ओरडली. अर्चित, हे भंगार आहे, याचा वास येतो. मी नवीन कपाट घेते. आपल्याला या जुन्या वस्तूंची गरज नाही, शिवानी सहजपणे म्हणाली आणि एक स्कार्फ जमिनीवर फेकला गेला. माझा संताप अनावर झाला, पण मी गप्प राहिलो. मी खाली वाकून कपडे उचलू लागलो. तेच जुने कपडे, त्याच साध्या साड्या. अचानक पूर्णपणे गाडल्या गेलेल्या एका साडीवर माझी नजर पडली. तिचा रंग फिक्का पडला होता. त्या थरात काहीतरी लपलेले होते. मी ते उचलले. ते विचित्रपणे जड वाटत होते. माझी बोटे थरथरत होती. मी ते कापड उघडले आणि थक्कच झालो. आतमध्ये एक लहान चामड्याचे पाकिट शिवलेले होते. मी ते पटकन बाहेर काढले आणि शिवानी बाहेर कामगारांना सूचना देत होती. मला काय सापडले होते याची तिला काहीच कल्पना नव्हती. थरथरत्या हातांनी मी ते पाकिट उसवले. आत मला काही जुन्या चिठ्ठ्या सापडल्या. कदाचित माझ्या आईच्या आयुष्यभराची कमाई असावी. पण त्यामध्ये निळ्या शाईने लिहिलेले एक पाकिट होते. अर्चितसाठी. माझ्या काळजाची धडधड वाढली. माझी छाती फुटेल असे मला वाटले. ते आईचेच अक्षर होते. तेच थरथरते शब्द, तीच अक्षरे, अगदी जशी तिने एकेकाळी माझ्या शाळेच्या वह्यांमध्ये लिहिली होती. मी ते पाकिट उघडण्याचा प्रयत्न केला, पण माझं धैर्य खचलं. जणू काही यातून माझ्या आईच्या दुःखाचा आवाज येत होता. त्यात काय लिहिलं असेल? ती मला शाप देत असेल का? की काहीतरी शेवटचा शब्द? तक्रार. बाहेर ढग कडकडाट करत होते. तीच काळोखी रात्र, तोच भयानक पाऊस. मी खिडकीतून बाहेर पाहिले. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जणू मला विचारत होता, तू तिला कुठे सोडून आलास? शिवानी खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही तीच उदासीनता होती. अर्चित, कुठे आहेस तू? तिने विचारले. मी पटकन ते पाकिट माझ्या उशीखाली लपवले. शिवानीला ते कळू नये असे मला वाटत होते. ते वाचण्याची हिंमत अजूनही माझ्यात नव्हती. शांतता इतकी दाट होती की माझ्या स्वतःच्या श्वासाचा आवाज सुद्धा हातोड्यासारखा वाटत होता. मी पाकिटाचा कोपरा पकडला. पत्राच्या आतला एक कागद अश्रूंनी माखलेला होता. पहिली ओळ पाहताच मी भावनावश झालो. जमीन हातातून निसटू लागली आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला. त्या पत्रात ते सत्य दडले होते, ज्याने माझ्या पश्चातापाचे रूपांतर एका कधीही न संपणाऱ्या शिक्षेत केले होते. आईला सर्व काही माहीत होते. मी आणि शिवानीने केलेली चर्चा तिला पूर्णपणे आठवत होती. ती केवळ आजारपणाने त्रस्त नव्हती, तर ती माझ्यासाठी एक परीक्षा होती.
मी ते पत्र वाचायला सुरुवात केली, पण त्यातील प्रत्येक शब्द माझ्या काळजाला भोसकत होता. माझ्या प्रिय पुत्र अर्चित, हे वाचताना माझ्या ओठातून एक विचित्र सुस्कारा बाहेर पडला. माझं नाव कुठे आहे ते गेलं. माझी आई, माझी प्रिय आई जणू दे माझ्यासोबत रडत होती. तसे माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यावर लिहिले होते, माझ्या मुला, तू आणि तुझी बायको जे काही बोलताय ते मी सगळं ऐकलं आहे. मला वाटलं होतं जेव्हा मी एके रात्री तू शिवानीला म्हणत होतास, काळजी करू नकोस, मी काहीतरी उपाय शोधेन. अर्चित, आईचं मन तसंही कमजोरच असतं, पण त्या दिवशी मी स्वतःला दगडात बदलून घेतलं. मला माहीत आहे की जेव्हा तू हे पत्र वाचशील तेव्हा माझा तुझ्या प्रचंड संताप होईल. मी एक ओझं बनून जाईल आणि तू ते ओझं उचलून कुठल्या तरी अनोळखी ठिकाणी फेकून देशील. मला झटके येतात आणि माझी स्मरणशक्ती जाते, हे खरं आहे, पण माझं मन कधीच विसरत नाही की तू माझा छोटा अर्चित आहेस, ज्याला मी लोकांच्या भांडी घासून आणि दिवसातून एकच वेळी जेवण करून तुला वाढवलं. मला भीती वाटत असतानाही मी तुझा चेहरा विसरू शकत नाही. लहानपणी जेव्हा तू आजारी पडायचास तेव्हा मी अनेक रात्री तुझ्या बिछाण्यापाशी जागून काढायचे. जर माझं असणं तुझ्या सुखाच्या आड येत असेल मग मी स्वतः तुझ्या सोबत येईल. मी तुला थांबवणार नाही. मी ते पत्र छातीशी कवटाळले. मी पूर्णपणे खचून गेलो होतो. माझ्या आईला सर्व काही माहीत होते. तिचा मुलगा आनंदी राहावा म्हणून ती जाणीवपूर्वक त्या कठीण प्रवासात माझ्यासोबत आली होती. अर्चित, मी तुला शाप देणार नाही, कारण आई शाप देत नाही, पण माझे शब्द लक्षात ठेव. नेहमी देवाचे भय बाळग, कारण जे आपल्या आईला सोडून देतात त्यांना हे जग शांती देत नाही. बाळा, मला तुझ्यावर राग नाही. मी फक्त प्रार्थना करते की तो दिवस तुझ्या आयुष्यात कधीही येऊ नये. तुम्ही जे दाखवत आहात ते मला बघायचं नाही. उद्या जसं तुम्ही मला सोडून गेलात तशीच तुमची मुलंही तुम्हाला सोडून जाऊ शकतात. त्याच क्षणी मला माझ्या मागे कोणाची तरी उपस्थिती जाणवली. मी मागे वळून पाहिले तर माझा मुलगा राहुल दारात उभा होता. त्याच्या निरागस चेहऱ्यावर त्याच्या वयाला न शोभणारी गंभीरता आणि दुःख होते. बाबा, का रडत आहात? आजीसारखा तुम्हालाही झटका आला का? राहुलने जवळ येत निरागसपणे विचारले. मी त्याला मिठी मारायचा प्रयत्न केला, पण तो मागे सरकला. त्याच्या डोळ्यात एक असा प्रश्न होता ज्याने माझ्या काळजाचे तुकडे तुकडे केले. बाबा, मी तुम्हाला काही विचारू का? जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल आणि तुम्हाला भीती वाटू लागेल तेव्हा मी तुम्हालाही समुद्रावर सोडून देईन, नाही का? आणि मग आपण घर बदलू, म्हणून तुम्हाला आम्ही सापडत नाही. मी सगळं ऐकलं बाबा. तुम्ही आईला सांगत होता की आजी ओझं झाली आहे. माझ्या 7 वर्षाच्या मुलाकडून हे ऐकून मला धक्काच बसला. मी मोठा होतोय बाबा. मोठ्यांशी कसं वागायचं हे सगळं मी तुमच्याकडूनच शिकलोय. आता काय करायचं? राहुलचे शब्द हे शब्द नव्हते, तर त्याने माझ्या हृदयावर ठेवलेले जळते निखारे होते. नाही राहुल, असं बोलू नकोस बाळा. माझा तसा अर्थ नव्हता. ते शब्द माझ्या ओठातून कसे बसे बाहेर पडले, पण ते मला थांबवू शकले नाहीत. हो बाबा, तुम्हीही असंच केलं नाही का? तुम्ही आजीचा हात सोडला होता. मी त्या दिवशी पाहिलं होतं जेव्हा तुम्ही परत आलात आणि आई किती आनंदी होती. मी तुमचा मुलगा आहे. तुम्ही जे केलं तेच मी करेन. राहुल असं म्हणून खोलीतून निघून गेला. मी तुमचा मुलगा आहे. तुम्ही जे केलं तेच मी करेन. राहुल असे म्हणून खोलीतून निघून गेला आणि मला असे वाटले की जणू त्याने मला माझेच चित्र दाखवले आहे. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. एखाद्या व्रणाप्रमाणे पश्चाताप माझ्या नसांमधून वाहत होता. मी वेड्यासारखं उठून शिवानीकडे गेलो, जी अजूनही तिथेच उभी राहून तो सगळा प्रकार पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मी ते पाहिलं होतं. शिवानी, हे तुझं संस्कार आहेत. तू माझ्या निरागस मुलाच्या मनात विष भरवलंस. तू माझी आई माझ्यापासून हिरावून घेतलीस आणि आज माझा मुलगा माझं भविष्य माझ्यापासून हिरावून घेत आहे. आपण शांततेत राहू असं म्हणाली होतीस, बरोबर? बघ, हे घर किती शांत आहे. मला राग आला आहे आणि अर्चित, शुद्धीवर ये. हे सगळं तू स्वतःच करतोयस. मी फक्त तुला सल्ला देत होते. शिवानी ओरडली. गप्प बस, माझ्या नजरेसमोर दूर हो. मी तुझ्यासाठी माझा आनंद विकला. आजपासून आपल्या दोघांमध्ये कोणतंही नातं नाही. जर तू माझ्या आईला स्वीकारू शकत नसेल तर मी आत्ताच निघून जात आहे. मी तिला शोधून काढेन, नाहीतर कधीच परत येणार नाही. मी तिला झटकून घरातून रागाने बाहेर पडलो. मी थेट समुद्राच्या दिशेने निघालो. आज समुद्राची गर्जना एक आव्हानच देत होती. ते माझ्या कानात घुमत होते. अर्चित, तुझी आई कुठे आहे? लाटा जणू मला विचारत होत्या. मी वळावर गुडघे टेकून जोरजोरात रडू लागलो. आई, मला माफ कर. मी दोषी आहे. मी सैतान झालो होतो.
मी पुन्हा त्याच रस्त्यांवर कित्येक आठवडे घालवले. पुन्हा एकदा मी प्रत्येक वृद्धाश्रम, प्रत्येक रुग्णालय, प्रत्येक मंदिर जिथे परित्यक्त लोक एकटे राहत होते तिथे शोध घेतला. मी स्वतःच वेडा झालो होतो. माझे कपडे मळलेले होते, माझी दाढी वाढली होती आणि मानसिक तणावामुळे मला झटकेही येत होते. मी रस्त्यात थांबून हात जोडून लोकांना विचारायचो, तुम्ही माझ्या आईला पाहिलंय का? तिने सुती साडी नेसली असेल, ती मलाच शोधत असेल. लोकांना वाटायचं की मी वेडा आहे आणि ते मला दूर ढकलायचे किंवा दयेपोटी माझ्या दिशेने एखादं नाणं फेकायचे. एके दिवशी मला एका सामाजिक केंद्राच्या कार्यालयातून निरोप मिळाला की त्यांच्या वृद्धाश्रमात एक दळीव स्त्री आहे जिला काही वर्षांपूर्वी समुद्रातून आणण्यात आले होते. माझे हृदय धडधडू लागले. जेव्हा मी एका मोठ्या हॉलमध्ये पोहोचलो, जेव्हा वृद्ध लोक आपल्या पाळीची वाट पाहत होते, एका दूरच्या कोपऱ्यात भिंतीला टेकवून ती व्यक्ती बसली होती जिची ओळख माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनलेली होती. आई, मी हुंदके देत तिच्या पाया पडलो. आईने हळूच आपले मस्तक झुकवले. तिच्या डोळ्यात जुना जिव्हाळा नव्हता, उलट एक विलक्षण विचित्रपणा आणि दुःख होते. तू कोण आहेस बाळा? माझा अर्चित कुठे आहे? तो येत असेलच. तो म्हणाला होता की माझ्यासाठी एक फुगा विकत घेईल. त्याने चुकून माझा हात सोडला नाही का? त्या निष्पाप शब्दाने माझ्या काळजाला भुसकलं. आई, मी आहे तुझा अर्चित, तुझा तोच नालायक मुलगा. मला माफ कर, मी तुला न्यायला आलो आहे. आपण आता कधीच वेगळे होणार नाही. आईने माझा हात झटकून दूर केला. नाही, तू नाही. माझा अर्चित खूप चांगला होता. त्याने माझे फोटो सुद्धा जपून ठेवले होते. तो मला कधीच सोडून जाऊ शकला नसता. तू निघून जा, मी माझ्या मुलाची वाट पाहत आहे. मी तासनतास तिच्या पायाशी पडून रडलो आणि माफी मागितली. जेव्हा प्रशासकाने हे सर्व पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आली. अखेरीस जेव्हा मी हताशपणे तिला घट्ट पकडले आणि माझ्या जीवाची भीक मागितली तेव्हा ते क्षणभर तिचे डोळे चमकले. तिने थरथरत्या हाताने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. तो क्षण म्हणजे जणू कोणीतरी कडक उन्हात थंड पाणी ओतले होते. मी माझ्या आईला घरी परत आणली. ती खूप शांत होती. मी तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली. तिचे पाय चोळणे, तिला स्वतःच्या हाताने भरवणे. शिवानी आता घरी आहे. ती तिच्या आईकडे बघू सुद्धा शकत नाही, कारण राहुल आता तिच्याशी बोलतच नाही. माझा मुलगा त्याच्या आईचा तिरस्कार करतो, कारण तिने त्याच्या आईची सोबत जे काही केलं त्यामुळे राहुलच्या लहानग्या हृदयात एक खोल जखम झाली आहे. ती वेळ निघून गेली आहे जेव्हा पालक कमजोर होतात, जेव्हा ते लहान मुलासारखे हट्टी बनतात, जेव्हा ते ओझे नसतात. उलट आपल्या कृती सुधारण्याची ती एक सुवर्ण संधी असते. जी मुले या परीक्षेत नापास होतात त्यांना आयुष्यभर खूप त्रास सहन करावा लागतो. ती किती यशस्वी असली तरी आतून ती रिकामी आणि अयशस्वीच राहते. आजही जेव्हा मी माझ्या आईला झोपलेली पाहतो तेव्हा मला ते पत्र आठवतं आणि माझं अस्तित्व लज्जेच्या आगीत जळतं. कदाचित पश्चाताप कधीच संपत नाही. माणूस त्याच्यासोबत जगायला शिकतो. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.